श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 183। वसिष्ठ पुढे म्हणाले, मी ब्रह्माहून भिन्न आहे अशा भावनेमुळे सूक्ष्म देहाला ब्रह्माहून भिन्नपणा आला आहे. परंतु मी ब्रह्म आहे असे ज्ञान प्राप्त झाल्यावर जीव ब्रह्मच होतो आणि हा अनुभव देखील ब्रह्मापासूनच उत्पन्न होत असल्याने तो भ्रांतीजन्य असणे शक्य नाही. राम म्हणाला, सगळेच जर चिदैकरस ब्रह्मच आहे किंवा जीवात्मा आणि परमात्मा यांचे जर परमार्थतः ऐक्य आहे, तर ब्रह्मामध्ये अज्ञान उत्पन्न होणे असंभव आहे. आणि अज्ञानच जर नाही तर विविध जीवांची भेदकल्पना देखील संभवनीय नाही. असे असेल तर मोक्ष तरी कसला आणि विचार तरी कसला करायचा. वसिष्ठ म्हणाले, रामा, हा तुझा प्रश्न सिद्धांत कालीच शोभतो. तत्वज्ञान जाणून तू हा प्रश्न केला असशील तर तो योग्यच आहे. कारण तत्वज्ञान झाल्यावर आत्मचिंतन वा मोक्ष अशा भेद कल्पनांना वावच उरत नाही. परंतु ब्रह्मज्ञान होण्यापूर्वीच तू हा प्रश्न केला असशील तर ते अनर्थकारक आहे. अकाली विकास पावलेल्या पुष्पांची माला काही भावी उत्पातांची सूचना देणारी असली तरी किंचित काल आनंद देते. त्याप्रमाणे आत्मज्ञान रहित मनुष्याचे भाषण समजावे. सर्व गोष्टी योग्य वेळीच शोभा देतात. एक काळ कोणाला अनुकूल होतो तर कोणाला प्रतिकूल होतो असे आढळून येते. सर्व पदार्थ योग्य काळीच फलद्रूप होतात. म्हणून तुझा हा प्रश्न सिद्धांत कालीच शोभतो. जीवात्म्याच्या प्रतिभासिक सत्तेला सूक्ष्म देह म्हणतात. स्वप्नातील कल्पनेप्रमाणे उत्पन्न झालेल्या या समष्टी आत्म्याला सृष्टी संकल्पामुळे ब्रह्मदेव म्हणतात. सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प करून तो प्रणवाचा उच्चार करतो. ओमचा उच्चार आणि त्याच्या अर्थाचे ज्ञान यामुळे तो जे जे संकल्प करतो त्याप्रमाणे स्वतः बनून आपल्याला पाहू लागतो. म्हणून हे सर्व जग आकाशात भासमान होणाऱ्या नीलवर्णाप्रमाणे केवळ भास मात्र आहे. व्यष्टीजीव आपल्या मनोराज्यात ज्याप्रमाणे पर्वताचा आकार निर्माण करतो त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणजेच समष्टी जीव चिदाकाशात जगताची कल्पना करतो. अशा रीतीने समष्टी जीवाची सृष्टी ही व्यष्टी जीवाच्या सृष्टीप्रमाणेच काल्पनिक म्हणजे मिथ्या असल्यामुळे खरे पाहता काहीच उत्पन्न होत नाही आणि कशाचाच नाश होत नाही. केवळ ब्रह्मच स्वप्न नगरीप्रमाणे भासणाऱ्या या जगद रूपाने विलास करीत आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाची सत्ता सद्रूप आहे त्याप्रमाणेच किडामुंगीपासून ते देवादिकापर्यंत सर्वांची सत्ता सद्रूपच आहे. जगताचा हा भ्रम ब्रह्मदेवापासून किड्यापर्यंत सर्वांना त्यांच्या संविदेमुळे भासत असला तरी आत्मज्ञानाने त्याचा बाध होऊ शकतो. जशी ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते तशीच शूद्र किड्याचीही होते. फक्त ब्रह्मदेवाची उपाधी शुद्ध असल्याने त्याची संवेदनाही शुद्ध असते आणि किड्याची उपाधी मलिन असल्याने त्याची संवेदना देखील तशीच असते. त्यामुळे तो क्षुद्र कर्मे करणारा होतो. म्हणजेच जीवाजीवांमधील फरक त्यांच्या उपाधीमुळे होतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.